रंजक मराठी एंटरटेनमेंटचे पुढील अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्ते मित्रांनो, सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेच्या होणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की दौलतनी जे काही कागद आणलेला असतो त्याच्यावर आभ्या थुंकतो। त्यावेळेस दौलत आणखीन जास्त चिडतो आणि म्हणतो की काही केलं तरी आता मी तुझी सुटका होऊ देणार नाही असं म्हणून तिथून रागाने निघून जातो। त्यावेळेस पोलीस सुद्धा आभ्याला बेदम मारहाण सुरू करतात। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की आभ्या आणि लतिकाच्या घरी वकील साहेब आलेले असतात। त्यावेळेस लतिका म्हणते मला आभ्याला डब्या घेऊन जेलमध्ये जायचं आहे। त्यावेळेस वकील म्हणतात आपल्याला त्यांना जेलमध्ये डब्बा घेऊन जाता येणार नाही, कारण त्यांना तिथे सरकारी जेवण दिले जाईल। त्यावेळेस आशुदादा सुद्धा म्हणतो की किती दिवस असं चालणार आहे, मला तर काहीच कळत नाही। त्यावेळेस आप्पा सुद्धा असे म्हणतात बरं झालं त्यांची आई हे बघण्यासाठी जिवंत नाही आहे। त्यावेळेस लतिका म्हणते आप्पा तुम्ही असं कशाला बोलताय, मला माहिती आहे आभ्या खूप दिवस जेलमध्ये राहणार नाही, तर लवकरच बाहेर येणार आणि मी तुम्हाला वचन देते मी आभ्याला काही केलं तरी बाहेर काढणारच असं म्हणून वकील साहेब आणि लतिका इकडे पोलीस स्टेशनमध्ये आभ्याची बेल मिळवून देण्यासाठी निघून येतात। त्यावेळेस आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे दौलत आणि जो दौलतचा वडील आहे आबा ते दोघंजण बोलत असतात। त्यावेळेस आबा दौलतला असं म्हणतात की बघ कसं काय आपण सगळ्या प्रकरणामध्ये आभ्याला अडकवलं, आता काय आभ्याची सुटका नाही। त्यावेळेस लगेच दौलत म्हणतो परंतु आबा अजून गुन्हा सिद्ध कुठं झाला आहे, जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला जरा टेन्शन घ्यावंच लागणार आहे। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की लतिका ही पोलीस स्टेशनमध्ये चाललेली असते। त्यावेळेस ती आशुदादाकडे काही पैसे देते आणि म्हणते की हे पैसे घे, कारण या पैशाची तुला तिथे गरज लागू शकते असं म्हणून आता लतिका आशुदादाकडे काही पैसे देऊ करते। त्यावेळेस आशुदादाला ती म्हणते की तू ती खिंड लढव, मी उद्या दुसरी खिंड लढवते, आपण दोघं मिळून आपल्या खिंड बरोबर लढू आणि तू आभ्याचं टेन्शन घेऊ नको, कारण आभ्या घाबरणाऱ्यांमधला नाही आहे असं बोलून लतिका वकिलांबरोबर पोलीस स्टेशनमध्ये येते। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अभिमन्यूला पोलीस पुन्हा बेदम मारहाण करत असतात आणि म्हणतात की तू तुझा गुन्हा कबूल कर, सगळं टेन्शनच मिटलं आणि असंही सगळे पुरावे तुझ्या विरोधात आहे। परंतु आभ्या एकच बोलत असतो मी काही केलेलं नाही, मी गुन्हा केलेला नाही असं बोलल्यानंतर पोलीस पुन्हा त्याला मारहाण सुरू करतात। तर इकडे दौलत आणि आबाचं असं बोलणं सुरू असतं की मला 3 गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत। त्यामध्ये आबा दौलतला सांगतात की पहिली गोष्ट म्हणजे कायद्याच्या कचाट्यातून तुमची मान बाहेर काढणं, दुसरी म्हणजे आभ्याला आयुष्यभरासाठी आत अडकवणं आणि तिसरी म्हणजे शेतकऱ्यांचा उठाव मोडून काढणे। या गोष्टी माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत। तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये लतिका वकिलांना घेऊन येते। त्यावेळेस लतिका आभ्यासमोर जाते। त्यावेळेस आभ्याला बघून लतिका खूप घाबरते आणि म्हणते की तुला मारले यांनी। त्यावेळेस लतिका पोलिसांना म्हणते की तुम्ही याला असं मारहाण करू शकत नाही। त्यावेळेस पोलीस म्हणतात की गुन्हेगाराला गुन्हा वधवून घ्यायचा असेल तर प्रेमाने नाही मारहाण करूनच घ्यावा लागतो। त्यावेळेस लतिका पुन्हा उलट उत्तर द्यायला जाते पोलिसांना। त्यावेळेस आभ्या तिला शांत करतो आणि डोळ्यांनी खुणवून म्हणतो काहीच बोलू नको। त्यावेळेस लतिका म्हणते हे काय चाललंय आभ्या? त्यावेळेस आभ्या म्हणतो काय नाही, व्यायाम चाललाय, जिममध्ये करतो ना तो, इथं व्यायाम चाललाय, एवढं काय नाही, टेन्शन नको घेऊस तू। त्यावेळेस लतिका आभ्याला म्हणते मला खूप वाईट वाटतंय आभ्या, अक्कासाहेब असं बोलायला जाते। तितक्यात आभ्या म्हणतो हा विषय इथं काढू नको, शांत बस असं म्हणून तिला शांत करतो। त्यावेळेस लतिका म्हणते मला फार टेन्शन आले। त्यावेळेस आभ्या म्हणतो मला 7 जन्म राहायचे तुझ्याबरोबर। त्यावेळेस लतिका म्हणते मला 7 नाही 14 जन्म राहायचे। त्यावेळेस आभ्या म्हणतो अरे बापरे, एवढा दिवस आमची मान अडकवणारच वे असं म्हणून दोघांच्या पुन्हा एकदा प्रेमळ गप्पा सुरू असतात। तर इकडे वकिलांचं आणि पोलिसांचं बोलणं सुरू असतं। वकील पोलिसांबरोबर बोलून झाल्यानंतर वकील लतिकाला म्हणतात ठीक आहे आपण निघूयात, त्यावेळेस 2 दिवसांनी आपल्याला जे काही आहे ते करता येईल असं म्हणून तिथून वकील निघून जातात। त्यावेळेस पोलीसबाईसुद्धा तिथे येते आणि लतिकाला म्हणते आता तुम्ही बाहेर जा असं बोलल्यानंतर लतिका बाहेर जात असताना आभ्यासाठी लतिकाच्या डोळ्यामध्ये खूप पाणी असतं, तिला खूप आभ्याचं वाईट वाटत असतं। सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेचा भाग 1 आत्ता आम्ही तुमच्या समोर अपलोड केला आहे। भाग 2 आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात अपलोड करत आहोत। भाग 1 कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आमच्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।